प्रेक्षकांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेचा 27 जानेवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर सुरुवातीला आपण पिंकी युवराजला म्हणत असते, तुम्ही माझे स्ट्रेंथ ऑफ पिलर आहात. युवराज म्हणतो, काय म्हणजे? तेव्हा पिंकी म्हणते, आहो ते स्ट्रेंथ ऑफ पिलर असतो. पिंकी म्हणते, तेच ते. मग युवराज म्हणतो, मला खरं खरं सांगा, तुम्हाला आईसाहेब काही बोलल्या का? पिंकी म्हणते, नाही हो, त्या काही बोलल्या नाही, पण मला ना खूप गिल्टी वाटतंय. मीच सुरेखा मावशीला इथे आणलं ना, माझं चुकलं का हो धनी? युवराज म्हणतो, हे बघा, आता चूक बरोबर याचा विचारच करू नका. मी तुमच्या सोबत कायम आहे एवढं लक्षात ठेवा. पिंकी म्हणते, बस दुसरं काहीच नकोय मला. तुम्ही ना धनी माझे स्ट्रेंथ ऑफ पिलर. आता युवराज म्हणतो, कशाला तुम्ही इंग्लिश बोलता? आपण मराठी माणूस आहोत ना, आपण मराठीतच बोलूयात ना, आधारस्तंभ म्हणा. पिंकी म्हणते, तेच ते धनी, पण मला सांगा, तुमचं कसं राहिलं सगळं तिथे? हॉटेल म्हणजे तुमचं आवडलं का त्यांना सगळं काम वगैरे? तेव्हा युवराज म्हणतो, हो, ते ना हॉटेल खूप बेस्ट होतं कारभारीन. आपलं प्रोफाईल त्यांना पटलं ना कारभारीन, तर त्यांना 100% म्हणजे आपल्याला जॉब मिळेल बघा. या हॉटेलचा ग्रुप ना लई मोठा आहे, त्यांचं नाव बी लई मोठं आहे. इथे नोकरी मिळाली ना तर मोठी सुवर्ण संधी असेल आणि आपल्या स्वप्नाच्या दिशेने मोठी वाटचाल होईल आपली. पिंकी म्हणते, काय सांगताय धनी? तर आता युवराज म्हणतो, हे बघा, आम्ही तुमच्यासाठी साडी आणली आहे. पिंकी म्हणते, धनी काय सुंदर साडी आणली आहे तुम्ही. युवराज म्हणतो, पैसे वाचले होते ना, त्यातनं आम्ही तुमच्यासाठी ही भेटवस्तू आणली आहे. खूप दिवस झाले तुम्हाला आणलंच नव्हतं ना आम्ही काही. पिंकीला ती साडी खूप छान वाटते आणि आवडते, पण ती सहज म्हणते, मला असं वाटतं धनी, आपण ही साडी आईसाहेबांना द्यावी. युवराज म्हणतो, असं काय करताय कारभारीन? आम्ही तुमच्यासाठी आणली आहे ना ही साडी. पिंकी म्हणते, आहो त्या खूप एकट्या पडल्यात, त्यांना जेव्हा कळेल ना ही साडी तुम्ही त्यांच्यासाठी आणली आहे तर त्यांना खूप आनंद होईल. तेव्हा युवराज म्हणतो, बरं ठीक आहे, तुमच्या आनंदातच आमचा आनंद आहे. तुम्हाला वाटते ना आईसाहेबांना द्यायची साडी, तर देऊन टाका आणि हे घ्या, हे पैसे. आता तुमचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल ना, त्याला पण लागतीलच तुम्हाला थोडेफार पैसे. आता पिंकीला एकदम भन्नाट आयडिया आली आहे हळदी कुंकू म्हटल्यावर. ती म्हणते, धनी तुम्ही बेस्ट आयडिया दिलीत मला. युवराज म्हणतो, कसली आयडिया? तेव्हा पिंकी म्हणते, थँक्यू थँक्यू धनी, घरातली करती स्त्री कोण आहे हे दाखवून द्यायची मोठी संधी आहे. सासूबाईंना आपण ही साडी देऊयात आणि हळदी कुंकू करूयात. बरं प्रेक्षकांनो, आता इकडे सुरेखाबाई डोक्यावर पडली आहे का? तो संग्राम तिच्या इतकं पुढे पुढे करत असतो. अगं आई, काय झालं? तुला टेन्शन आलं का? ती पिंकी तयार झाली का? आता लगेच ती म्हणते, काय रे संग्राम, माझ्या जखमेवर मीठ चोळतो का रे? काय रे जाब विचारतोस मला? मी काय तुझी नौकर आहे? संग्राम म्हणतो, अगं आई, मी तुला कशाला जाब विचारू? तुला असं का वाटतंय? तुझ्या केसाला जरी धक्का लागला ना तरी माझा जीव कासावीस होतो ग. सुरेखाबाई म्हणते, तिने माझ्या मैत्रीचा हात झिडकारलाय. तू म्हणतोयस ना तेच बरोबर आहे. नाही, या सरकारवाड्यातून सगळ्यात आधी ना त्या पिंकीला दूर केला पाहिजे. संग्राम तिच्या जवळ येऊन बसतो आणि म्हणतो, आई तुला सांगितलं होतं ना मी, पिंकी अशी ऐकणाऱ्यातली नाहीये. तू एवढा चांगलपणा करायला गेलीस, काय झालं? नाही ऐकलं ना तिनं तुझं? तिने तर तुला भीक पण नाही घातली. सुरेखा म्हणते, मला पटतंय तुझं, पण आता काय करायचं पुढे तेच विचार करतेय मी. संग्राम म्हणतो, माझ्याकडे एक प्लॅन आहे, आपण युवराजला कोंडीत पकडूया. सुरेखाबाई म्हणतात, म्हणजे युवराजला का? तेव्हा लगेच हा म्हणतो, पिंकीला जर मारायचं असेल किंवा कोंडीत पकडायचं असेल ना तर युवराजला पकडावं लागेल आपल्याला. आई, ती गोष्ट ऐकली आहेस ना तू, पोपटामध्ये जीव असतो राजाचा, तसं या पिंकीचा जीव त्या युवराज मध्ये अडकलाय. एकदा का त्या युवराजचं नरडं दाबलं ना की पण सुरेखाबाई बोलू देत नाही त्याला पुढे आणि म्हणते, नाही नाही खबरदार, असा मनात जरी विचार आणलास तरी. संग्राम म्हणतो, अगं काय प्रॉब्लेम आहे? त्या गजराज धोंडे पाटलांनी असंच केलं होतं, त्यांनी पण युवराजच्या नावाने शूट अँड साईडची ऑर्डर काढली होती, म्हणून ती पिंकी नरमली. आपल्याला तसंच करायचंय, आपल्याला थोडी युवराजला मारायचंय. अगं आई, माझं ऐक, हे सगळ्यात बेस्ट आहे. लगेच ही सुरेखा म्हणते, नाही 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 नाही, काही झालं तरी हे करणार नाहीयेस तू. आता यांचं बोलणंच सुरू असतं, तेवढ्यात पिंकी तिकडे अनाउन्समेंट करत असते. थाळी आणते ती आणि ताट वाजवते जोरजोरात आणि म्हणते, ऐका हो ऐका. सुरेखाबाई विचार करतात, हिच्या डोक्यात काय नवीन शिजायला लागलंय. पिंकी ताट वाजून जोरजोरात अनाऊन्स करत असते, आता सरकारवाड्यात हळदी कुंकू करायचं आहे हो. सुशीलाबाई खाली येतात आणि म्हणतात, काय तमाशा करतेय का नवीन? हे घर म्हणजे नुसती मधमाशाची वस्ती करून ठेवलंय, कोणाचा दरबंद कोणाला नाहीये, प्रत्येक जण आपापल्या मनाप्रमाणे वागतंय. काय तुमचं हे सगळं? आता लगेच पिंकी म्हणते, सासूबाई तुमच्यासाठीच घोषणा करते हो मी. घरातले सगळे सदस्य म्हणजे बापूसाहेब सोडले तर तिथेच हजर आहेत. पिंकी पुन्हा मोठ्याने अनाऊन्स करायला लागते, ऐका हो ऐका, सगळ्या फिमेल लेडीजने लक्ष द्या, आपल्याला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचा आहे सालाबाद प्रमाणे. सासूबाई तुमच्या हाताने साड्यांचं वाटप करायचंय आपल्याला आणि जमलेली पुरुष मंडळी तुम्ही हजर झाले त्याबद्दल थँक्यू, पण तुम्ही आता सगळेजण कार्यक्रमाच्या दिवशी निवांत खोलीत आराम करा, नाहीतर बाहेर जाऊ शकता. पण आता ही सुरेखा चिडते आणि म्हणते, घोषणा करणारी कोणाला विचारून ठरवलं ग हे सगळं? आता युवराज म्हणतो, सुरेखा मावशी तुम्ही त्यांना का बोलताय? लगेच सुरेखा म्हणते,
म्हणजे काय, हिच्या काय बापाचं घर आहे काय हे? हिने मला न विचारता कसं काय कार्यक्रम ठरवला? मला न विचारता इथे काहीही करायचं नाही सरकारवाड्यात. सगळ्यांनी कान उघडे ठेवून ऐका. आता लगेच सुशीलाबाई म्हणते, ए वा ग वा, आली मोठी. तू कोण आहेस ग इथे शाणपणा करणारी? इथे मी राहते सरकारवाड्यात आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम करणार म्हणजे करणार नेहमीप्रमाणे. ए पोरी, कोणीच तुला थांबवणार नाही. जा सगळ्या गावाला निमंत्रण दे. लगेच सुरेखा म्हणते, मी बी बघते कसा कार्यक्रम होतो तेही मला न विचारता. दोघीही भांडायला लागतात. सुरेखाबाई म्हणतात नाही करायचा, सुशीलाबाई म्हणतात करायचा. यांच्या दोघींचे भांडणं सुरू होणार. तेवढा पिंकी म्हणते गप्प बसा जरा, भांडू नका, थांबाव जरा. ओ सुरेखा मावशी, अहो दरवर्षी सरकारवाड्यात हळदी कुंकाचा कार्यक्रम होतो. यावर्षी नाही झाला तर लोक नावं नाही का ठेवणार? मकर संक्रांत म्हणलं हळदी कुंकू आलंच की नाही हो. आणि तसंही तुमची पहिली संक्रांत आहे. मग ती जल्लोषात आणि थाटामाटात नको का साजरी करायला? मग आता मी इथे जाहीर करते की प्रमुख पाहुण्या या सुरेखा धोंडे पाटील असतील संक्रांतीच्या. आता सुशीलाबाई चिडतात आणि म्हणतात, ती का प्रमुख पाहुणी असणार? माझ्या हळदी कुंकाला नाही चालणार मला ही प्रमुख पाहुणी. आता जमणार नाहीच, मला आवडणारच नाही. मग पिंकी पुन्हा सुशीलाबाईला कन्व्हिन्स करते, असं काय करता सासूबाई, तुमचा समारंभ आहे ना, सवाष्णीचा सण आहे, त्यांच्या सौभाग्याचा आनंदाचा क्षण आहे. सगळ्या बायका हळदी कुंकू लुटतील. आता एवढ्या चांगल्या आनंदाच्या क्षणी भांडणात करत बसायचेत का आपण? पिंकी सुशीलाबाईंना कन्व्हिन्स करत असते हळदी कुंकवासाठी. आता ही सुरेखा मनात विचार करते, काय ग पिंकी, हे तर करून तू मोठं आहे तर कोलीतच दिलेस माझ्या हातामध्ये. आता बघ सगळ्या गावासमोर तुमची कशी नाचक्की करते ते. आता पिंकी सुरेखाबाईला म्हणते, अहो सुरेखा मावशी, हात जोडून रिक्वेस्ट करते तुमच्या दोघींना पण, नाही हळदी कुंकाचा सण आहे, आपण आनंदात सेलिब्रेट करूयात. मग लगेच सुरेखाबाई म्हणतात, हां मला तुझं म्हणणं पटतंय, आता माझी काही ना नाही या गोष्टीला. आता पिंकी सुशीलाबाईंकडे बघते. मग सुशीलाबाई पण म्हणतात, मी पण कुठे नाही म्हणते हळदी कुंकाला. मग आता पिंकी म्हणते, ये होय ना, पण दोघींकडनं आता होकार आलेला आहे, त्यामुळे आता मेरा दिल गार्डन हो गया. काय ना सासूबाई, आपला मान कायम राहिला पाहिजे गावातल्यांसमोर. पिंकी मग सुरेखाला म्हणते, तुम्हाला पण दिसेल मावशी आमच्या सासूबाईंचा काय मान येते. लगेच ही सुरेखा म्हणते, मला पण बघायचा आहे तायडीचा मान, चला लागा कामाला. मग पिंकी म्हणते, 2 मिनिटं, स्टॉप. धनी साडी द्या ना सासूबाईंना. आता युवराज साडी देतो सुशीलाबाईंना आणि म्हणतो, तुमच्यासाठी आणली आम्ही आईसाहेब साडी. सुशीलाबाई ती साडी बघतात आणि त्यांचे डोळे गच्च भरून येतात. तेव्हा पिंकी सांगते, कशी वाटली सासूबाई साडी? नाशिकला गेले होते ना धनी, त्यांनी खास तुमच्यासाठीच साडी आणली आहे. सुशीलाबाई म्हणतात, मला छान वाटली साडी, खूपच सुंदर आहे. माझ्या लेकानं माझ्यासाठी साडी आणली आहे. ही फक्त साडी नाही आहे, हे माझ्यासाठी खूप काही आहे. सुशीलाबाई त्याला मिठी मारतात युवराजला आणि कृतज्ञता व्यक्त करतात, त्यांचं प्रेम व्यक्त करतात. आता सगळेच जण टाळ्या वाजवतात. टाळ्या का वाजवल्या ते मला कळलं नाही, पण त्यामुळे सुरेखाला खूप कसं तरी होत असतं आणि चित्राला पण फार वाईट वाटतं बरं का. सुशीलाबाई म्हणत असतात, लेका म्हणतात ना, माय मरो मावशी जगो, पण मावशी तर लायकीची असली पाहिजे ना. मला लई छान वाटलं रे. नाही म्हणजे सगळ्याच गोष्टी पैशाने विकत नाही घेताय, त्यासाठी प्रेम असावं लागतं ना मनामध्ये. मग आता पिंकी म्हणते, सासूबाई तुम्ही काळजी करू नका, मी उद्या सरपंच ऑफिसमध्ये सगळ्यांना बोलवते आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवते. आमदार सौभाग्यवती म्हणून तुमचा सन्मान आणखीन वाढणार आहे. थँक्यू हां सासूबाई, अँड आय लव्ह यू सो मच. पिंकी असं बोलल्यानंतर सुशीलाबाईंना खूप छान वाटतं आणि मनातल्या मनात त्या खुश होतात. पिंकी म्हणते, वा धनी, झालं आपल्या मनासारखं. काय हो जाऊबाई, मदत करणार ना हळदी कुंकवाला? चित्रा हो म्हणते आणि निघून जाते तिथून. युवराज म्हणतो, काय मग कारभारी, सगळं मनासारखं झालं ना तुमच्या? पिंकी आणि युवराज त्यांच्या बेडरूममध्ये जात आहे आणि पिंकी म्हणते, बरं झालं बाबा, सासूबाईंना आवडला माझा हळदी कुंकवाचा कार्यक्रम. युवराज म्हणतो, पण काय हो कारभारी, मी साडी तुमच्यासाठी आणली होती ना आवडीने. पिंकी म्हणते, हो धनी मला कळतंय, तुम्ही बसा बरं माझ्याजवळ. युवराज म्हणतो, तसं नाही, पण आईसाहेबांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आमची नाराजी दूर झाली. त्या जेव्हा खुश होत्या ना तेव्हा आम्ही तुमच्याकडेच बघत होतो. पिंकी म्हणते, का माझ्याकडे का बघत होतात तुम्ही? युवराज म्हणतो, नाही म्हणजे आईसाहेबांचा आनंद बघून तुमचा दिल पण गार्डन झाला होता ना, म्हणून बघत होतो तुमच्याकडे. मग पिंकी म्हणते, धनी तुम्ही लई भारी आहात, मला ना तुम्हाला जादू की झप्पी द्यावीशी वाटते. युवराज म्हणतो, काय करताय कारभारी, दार उघडं आहे ना? पिंकी म्हणते, कारभारी जर सासूबाई अशा खुश राहणार असतील ना तर मी काहीही करायला तयार आहे. आणि प्रेक्षकांनो, इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. तुमच्यासाठी खास मी हे चॅनल काढले, त्यामुळे प्लीज प्रेक्षकांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काल बऱ्याच प्रेक्षकांनी सबस्क्राईब केले, ज्यांनी नसेल केले त्यांनी आज करा. तर पुढे आपण बघणार आहोत की या सुरेखाने सुशीलासाठी केलेलं आहे हे संक्रांतीचं हळदी कुंकू, अशी ती बॅनर छापून घेते, पण तो आळ पिंकीवर येतो. आता सुशीलाबाई चिडतात आणि म्हणतात, हे सगळं तू मुद्दाम केलंय ना, माझा केसाने गळा
आपला, मी तुला श्राप देते की तुझा नवरा जवळ असून सुद्धा तुला कधीच नवऱ्याचं सुख मिळणार नाही. आता हे ऐकून मात्र युवराज चिडतो प्रेक्षकांनो. तर आता बघूयात पुढे काय काय तमाशा घडणार आहे. तर पिंकीचा विजय असो या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. धन्यवाद.